नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता नुकतेच महाराष्ट्रात जो खेळातला उच्चतम पुरस्कार मानला जातो असा शिवछत्रपती पुरस्कारांचं वितरण झालंय आणि त्याच्यात आपल्या नाशिकचे पण अनेक खेळाडू आहेत. त्यापैकी एक ज्या सायकलिस्ट आहेत, माउंटेन बायकिंग करतात, अशा रुचिता गायकवाड आज आपल्या कट्ट्यावर उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत की त्यांचा हा सायकलचा प्रवास कसा झालेला आहे. रुचिता, नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. आणि मुळात तर देशदूत तर्फे तुमचं खूप अभिनंदन की एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे या खेळाच्या क्षेत्रामधला. थँक्यू. मला असं सांगा की तुम्ही मुळात आधी आता नाशिकला आहात, पण मुळात कोपरगावच्या आणि बालपण तिथं गेलेलं. तर खेळाची आवड लहानपणापासून होती? तिथं काही खेळत होता? शाळेत असताना कसं वातावरण होतं? ऑब्वियस मी शाळेत असताना मी खो खो वगैरे खेळायची, म्हणजे 6वीत असताना मी. आणि तेव्हापासूनच मी गावाकडून नाशिकला शिफ्ट झाल्यानंतर मला थोडंसं सायकलिंगचं वगैरे आणि रनिंगचं वगैरे वेड लागलं की तेव्हापासून मी थोडंसं सायकलिंग वगैरे आणि स्पोर्ट्समध्ये ऑलरेडी पहिल्यापासूनच माझा कल होता. त्यामुळे मला एवढं काही हे नाही वेगळं वाटलं. पण जेव्हा तुम्ही तिकडे कोपरगावच्या शाळेत होतात तर तेव्हा तिथं काय खो खो होतं? म्हणजे शिक्षक लोक त्याची ट्रेनिंग वगैरे घ्यायचे. जस्ट इव्हेंट्स वगैरे कधी काही झालेले नाही, पण मग एक असायचं की मुलांची टीम मुलींची टीम वगैरे असायचं, तर मग ऑब्वियस मी पण पार्टिसिपेशन असायचं करायचे. आणि सायकलची तुमची पहिली ओळख तुमच्या वडिलांच्या सायकलवर झाली नाही? हो, येस. ते कसं झालं? म्हणजे सायकल चालवायला कशा लागला? ऍक्च्युली माझे पप्पा बँकेमध्ये होते, तर ते रोज बँकेतून कलेक्शन्स वगैरे करून आले की मग मी त्यांची सायकल फ्री असायची. ते जेवायच्या टायमाला वगैरे आले की जेवायच्या सुट्टीच्या मध्ये वगैरे, तर मग मी असंच सुट्टी आणि स्कूलला सुट्टी होऊन जायची तोपर्यंत, म्हणजे मला सुट्टी असायची, तर ऑब्वियस मी तेव्हा सायकल घ्यायची आणि कुठे पण फिरून येणार, थोडासा फेरफटका मारून. मग पण तेव्हापासूनच सायकलची दोस्ती झाली? हो, येस येस, लहानपणापासूनच. आणि कालांतराने तुम्ही 7वीत असताना नाशिकमध्ये आलात. येस. नाशिकचं एक वातावरण वेगळं होतं, इथं क्रीडा क्षेत्र मोठं होतं, तर त्याचा काही फायदा झाला? त्याच्यात तुम्ही आणखीन काही सक्रिय झाला? ऍक्च्युली मला नाशिक शहर आणि मी गावाकडून आलेली, त्यामुळे माझ्यासाठी नाशिक हे खूप वेगळं होतं आणि असं नॉलेज पण नव्हतं किंवा काही माहीत पण नव्हतं, अगदी लहान होते मी त्यामुळे. तर मग मी सायकलिंग स्कूलमधूनच मला सरांनी जरा सांगितलेलं की तुम्ही करू शकतात वगैरे, आणि मम्मी पप्पांना पण थोडंसं हे केलं, सजेस्ट केलं की तुमची मुलगी सायकलिंग करू शकते आणि तुम्ही जर तिला सायकलिंगला टाकलं तर नक्कीच तुम्ही तिला मोठा अवॉर्ड्स वगैरे घेतला तर तुम्हाला चांगलं वाटेल की वाईट वाटेल, असा क्वेश्चन केला होता माझ्या आई वडिलांना. आणि तेव्हा मम्मी पप्पांनी परमिशन दिली की ठीक आहे, तुम्ही करून घ्या तिच्याकडून. मग हा सराव कुठे सुरू झाला? आम्ही मखमलाबाद ते दुगाव रिटर्न असं ट्रेनिंग करायचो कंटिन्यू. आमचे सर पण सोबत असायचे तेव्हा. आणि त्यानंतर हळूहळू जसे पेट रोड वगैरे आहे ह्या ठिकाणी आम्ही ट्रेनिंग सेंटर वगैरे ट्रेनिंग वगैरे करायला. मग तेव्हा सायकल होती तुमच्याकडे? नाही, मी पहिली म्हणजे मी रेस खेळलेली साधी, आणि माझ्या बापांनी ती रेंटवरती सायकल घेऊन दिलेली मला. 5,000ची सायकल होती ती रेंटवरती. मग मी तेव्हा स्वतःची सायकल तेव्हापर्यंत पण नव्हती माझ्याकडे, नव्हतीच. आणि जेव्हा तुम्ही हा सराव करायला लागलेला, अर्थात सायकल मजा म्हणून चालवणं आणि रेसमध्ये चालवणं याच्यात खूप फरक आहे, त्याच्या टेक्निकमध्ये पण खूप फरक आहे. तर तो फरक तुम्ही कसा आत्मसात केला? त्याचं ट्रेनिंग कसं टप्प्याने झालं? तुम्हाला काय वेगळेपण जाणवलं त्या सायकल चालवण्यात? ऍक्च्युली सायकलिंग असं मजेशीर करणं आणि प्रोफेशनली करणं याच्यात खूप फरक आहे. तुम्ही जेव्हा मजेशीर करतात तर तुम्हाला असं काही बंधन नसतं कोणत्याही गोष्टीचं. जेव्हा तुम्ही प्रोफेशनली करतात तेव्हा तुम्हाला ऑब्वियस तुमचं सर्वच गोष्टी असतात, तुमच्या इक्विपमेंट्सचं असतं, म्हणजे स्वतःच्या बाबतीत परफॉर्मन्सचं असतं, सगळ्याच गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागतो. आणि त्याच्यातूनच तुम्ही प्रोफेशनली मध्ये ऑब्वियस जाऊ शकतात जर तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध असेल, तुम्ही ट्रेनिंग व्यवस्थित करत असाल तर. ऑब्वियस सायकल ट्रेनिंगचा एक भाग आहे की ऍक्च्युली सायकल कशी चालवायची प्रोफेशनली ते शिकणं, पण दुसरा एक भाग आहे त्याचा फिजिकल फिटनेस आहे, डाएट आहे. कारण की तुम्हाला इतके तास सायकल चालवायची, इतके किलोमीटर चालवायची, म्हणजे तुमचा स्टॅमिना बिल्डिंग आहे. या सगळ्यावरती काम कसं झालं? मी तर फिटनेस म्हणून मी तर सर्व जिम वगैरे पण करायची, हिल रन झाले, तुमचे रनिंग सेशन्स झाले, हे सर्व करायचे. आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर
बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करून घ्यायचे. ग्राउंड मध्ये पण थोडंसं फिजिकल, तुमचं पीटी टीचर पीटी लेक्चर असलं की तेव्हा पण होऊन जायचे. आणि सायकलिंगचं ट्रेनिंग मॉर्निंगला होऊन जायचं. म्हणजे कंटिन्यू शेड्यूल, दिवसभराचं शेड्यूल पूर्ण पॅकच असायचं. मग त्या गोष्टींमध्ये सर्व वर्कआउट वगैरे सगळं होऊन जायचं. डाएटचं काही आपल्याला तुम्हाला विशेष असं लक्ष द्यावं लागलं? नाही, पहिल्यापासून मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहेत तर एवढे काही डाएटवर कधी खर्च नाही केला आणि आतापर्यंत पण असं काही स्पेशल घेतोय किंवा काही करतोय असं काहीच नाही. जे आपल्या घरात अवेलेबल असेल ते आपण घेऊन करतोय आता पण मग हे सगळं करताना कुठे जेव्हा जसे तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागला, तुमचं एक्सपोजर वाढायला लागलं, तेव्हा काही याच्यातलं वेगळेपण किंवा याच्यातली आवड, याच्यातली ओढ की आता आणखीन पुढच्या टप्प्याला गाठायचंय असं काही ध्येय वाढत गेलं? ऑब्वियस, कारण मी स्कूलमध्ये असताना मला ब्रॉन्झ मेडल भेटलेले. मी 12वीत होती तेव्हा. आणि त्यानंतर ऑब्वियस माझे खूप होप्स वाढलेत की आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि मी प्रोफेशनली 12वी नंतर मी प्रोफेशनली मध्ये गेली. मी म्हणजे 2019ला मी प्रोफेशनली मध्ये उतरली. त्यानंतर 2002 वर्ष मी कंटिन्यू नॅशनल्समध्ये चांगला परफॉर्मन्स केला. पण तरी मी 5th-6th पोझिशनवर होती. आणि त्यानंतर मी 2021 पासून मेडल्स वगैरे घ्यायला लागले. 21, 22, 23, 24 म्हणजे कंटिन्यू मेडल्स. त्या कुठल्या टप्प्याच्या स्पर्धा होत्या? त्या नॅशनल लेवलच्या सगळ्या स्पर्धा होत्या आणि त्याच्यामध्ये काही इंटरनॅशनल्स पण होतात. पण काही म्हणजे काही प्रॉब्लेम्समुळे मला काही इंटरनॅशनलला नाही जाता आले आणि एक इंटरनॅशनल इंडियामध्ये झाले, त्याच्यामध्ये फक्त जाता आले. म्हणजे मला वाटतं एक इंटरनॅशनल तुमची चायनामध्ये होती कोविडच्या नंतर. येस. आणि मग तिथे जाणं शक्य नव्हतं. नाही. येस. ते कोविडमुळे भारत सरकारने परमिशन नाही दिली की नाही जाऊ शकत तुम्ही, त्यामुळे मग ते राहून गेलं. आणि मग दुसरी संधी कुठे आली होती? मी 2023 साली पुन्हा एशियनसाठी तुम्ही नॅशनलला जेव्हा मेडल्स घेतात तेव्हा तुमचं एशियनसाठी पुन्हा ट्रायल्स वगैरे घेतल्या जातात. तेव्हा मग एशियन चॅम्पियनशिप आपल्या फर्स्ट टाइम इंडियामध्ये होस्ट केली गेली होती. तेव्हा मी पार्टिसिपेशन केलं होतं. ते केरलामध्ये झाले होते इंटरनॅशनल. ओके. आणि तिथे तुम्हाला काय अचीवमेंट होती? नाही, मी तिकडे फक्त फिनिश करू शकली होती. येस. ओके. पण मग आतापर्यंत तुमची मेडल टॅली कशी आहे? कुठल्या स्पर्धांमध्ये तुम्हाला यश मिळालेलं? माझ्याकडे आतापर्यंत मी स्टेट लेवलचे पण आहे मेडल्स आणि नॅशनलचे माझे 10 मेडल्स आहेत टोटल. हो. आणि एक इंटरनॅशनल आहे, जस्ट पार्टिसिपेशन आहे ते एक 5 वर्षामध्ये. बरोबर. म्हणजे 5 वर्षाच्या काळावधीत इतके मेडल्स मिळवणं, याला निश्चितच चिकाटी लागते. याला निश्चितच खूप मेहनत लागते. या सगळ्या प्रवासात आई वडिलांचा तुम्हाला सपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट कसा होता? ऑब्वियस की आई वडिलांचा सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही एवढं बाकीचं काही करू शकत नाही. नक्कीच त्यांनी प्रत्येक वेळी इव्हेंट्स असो किंवा काही तुमचं सायकलिंगचं असो, सगळ्याच गोष्टींवरती लक्ष दिले. आणि त्यामुळे आता शिवछत्रपती पण मिळाला, असं सगळ्यांच्या मेहनतीचं फळ मिळाले. येस. आता एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे, महाराष्ट्र राज्याने तुमचा गौरव केलेला आहे. पुढची वाटचाल कशी तुम्हाला दिसते? मला असं वाटतं की मी आता इंटरनॅशनलला मेडल घेण्यासाठी मी ट्रेनिंग करते आहे आता. आणि नक्कीच मी इंटरनॅशनलला मेडल पण घेईल आणि ऑलिम्पिकला रिप्रेझेंट करेल आणि तिकडे पण मेडल घेईल. म्हणजे स्वप्न आपलं ऑलिम्पिक मध्ये भारताला रिप्रेझेंट करायचंय. निश्चितच. आता तुम्ही जेव्हा सायकल रेस म्हणताय तर त्याच्यात 2 प्रकार आहे. एक माउंटेन बायकिंग आहे आणि एक रोड सायकलिंग आहे. तर तुम्हाला जे हे यश मिळालेलं आहे, तुम्हाला जो गौरव झालेला आहे तो माउंटेन बायकिंग मध्ये. त्याचे चॅलेंजेस काय असतात? काय असतं माउंटेन बायकिंग? आपण जरा समजावून सांगूयात. आणि त्याचे चॅलेंजेस काय असतात? खरं तर माउंटेन बाईकचं आता सध्या क्रेज खूप वाढले आहे. येत्या 3 वर्षामध्ये जास्त क्रेज वाढले आहे. आणि आता इंटरनॅशनलला मुलं माउंटेन बाईकमध्ये मेडल्स पण घेत आहेत इंडियामध्ये. तर माउंटेन बाईकचं म्हणजे खूप असे रिस्की गेम आहे आणि खास करून वुमेनसाठी तर खूप रिस्की आहे की इन फ्युचर तुम्हाला जर त्याच्यात इंजुरी होण्याचे चान्सेस खूप असतात. इन फ्युचरमध्ये तुम्हाला असं जास्त हानी होऊ शकते त्याने. तर माउंटेन बाईक्समध्ये असं असतं की माउंटेनवरती तुम्हाला अप हिल, डाऊन हिल आणि स्किल्स असतात, टेक्निकली असतात. असं सर्व गोष्टी तिकडे रूट्समध्ये ॲड केलेल्या असतात. तर तुम्हाला तिकडे प्रॉपरली तुमचं फिजिकली, मेंटली और बॅलन्सिंग हे सगळं माउंटेन बाईक मध्ये यूज होते. तुम्ही आता मेंटल फिटनेसचा उल्लेख केला की तुम्हाला खूप फोकस्ड राहायला लागतंय, कारण की वाट पुढची कशी असेल हे आपल्याला आधी माहिती नसतंय.
आणि अशा वेळेस कुठेतरी डोंगर आहे, कुठेतरी दरी आहे, कुठेतरी खडक आहे, कुठेतरी वाळू आहे, अशा या सगळ्या रफ टेरेन मधनं सायकल चालवताना तुमचा फोकस कसा राहतो आणि मेंटली काय प्रिपरेशन करायला लागते? ऑब्वियस तुम्ही जर योगासने वगैरे योगा वगैरे करत असेल तर नक्कीच तुमचे मेंटली पण प्रिपेअर असतात तुम्ही. आणि ट्रेनिंग करतानाच तुम्ही तसं ट्रेनिंग केलं पाहिजे, तेव्हा तुम्ही रेसला पण चांगलं रिप्रेझेंट करू शकता, मेंटली फिट असू शकतात तुम्ही. ऑब्वियस तर ते तेवढं तुम्ही सगळं योगासनं करताय, मेडिटेशन yes, करताय, हे yes. सगळं तुमच्या रेग्युलर रुटीन मधला आहे. भाग आहे. निश्चितच आपल्याला दिसतंय की एखाद्यानी चिकाटीने पुढे जायचं ठरवलं तर त्याला मार्ग मिळत जातो. म्हणजे मला असं वाटतं इथे तुम्ही तेही सांगा की तुमच्याकडे सायकल नव्हती, तुम्हाला सायकल कशी मिळाली? असंच मी एक दिवस फिटनेससाठी मी पांडवल्याने या ठिकाणी गेली होती आणि तिकडे मला असं कोण हेल्प लागत होती सरांना की थोडंसं मला वरती जाण्यासाठी थोडंसं मदत करा किंवा रूट दाखवा मला, असं सरांचं म्हणणे होते तेव्हा. तर मग असंच सरांची ओळख झाली, सरांनी त्यांचं नाव सांगितलं, सरांचं हेमंत नागरे नाव होतं, हेमंत नागरे सर म्हणून. आणि मी माझी ओळख सर्व सांगितली की मी नॅशनल मेडलिस्ट आहे. आणि सर आम्ही असं कधी बोलत नाही पण मी तेव्हा बोलली. आणि माझ्यासोबत जे सर होते माझे कोच ते पण बोलले की आम्ही सायकल शोधतो आहे सर, आम्ही इंटरनॅशनल नॅशनल रिप्रेझेंट करतोय, नॅशनल मेडलिस्ट पण आहोत आम्ही, तर सायकलची गरज आहे. तर सरांनी थोडंसं मनावर घेतलं आणि सरांनी हार्डली 15-20 दिवसामध्ये थोडंसं लोकांना हे करून बोलून वगैरे व्यवस्थित सगळं मॅनेजमेंट करून मग सरांनी मला 5.5 लाखाची सायकल हे केले, स्पॉन्सर केलेली. म्हणजे जर का जिद्द असेल तर मार्ग हा निघत जातो. हे आपण जे नेहमी ऐकतो ते तुमच्या बरोबर ऍक्च्युअली घडलं. तुमच्या बोलण्यात सातत्याने सरांचा उल्लेख येतोय की तुमचे कोच जे आहेत तर त्यांचं काय योगदान आहे तुमच्या या यशामध्ये? मी असं म्हणेल की मला स्कूलमध्ये जे पीटी टीचर होते ते माझे 12वी पर्यंत ते स्पोर्ट्स टीचर होते. म्हणजे मी त्यांच्याकडे सायकलिंग वगैरे केली. आणि त्यानंतर मी जेव्हा प्रोफेशनली मध्ये आले तेव्हा मी दुसऱ्या सरांकडे होती, त्यांचं नाव मनोज महाले आहेत. आणि जे स्कूलमध्ये होते ते मधुकर खिन्नार सर होते. तर मग ऑब्वियस मी 2021 पासून जसे मेडल्स वगैरे म्हणजे चांगलं ट्रेनिंग करून मेडल्स वगैरे यायला लागले, त्याच्यानंतर मला 5 वर्षानंतर मग शिवछत्रपती अवॉर्ड्स पण मिळाला. असं आता तुम्ही हे करताना शिक्षण पण घेतलंय, तुम्ही काय शिकलात? मी माझं मास्टर झालंय, मास्टर इन कॉमर्स झालंय, म्हणजे एमकॉम करताय ते झालंय आणि त्याच्या बाजूने तुम्ही हा सायकलिंगचा प्रवास पण सुरू ठेवलाय. आता यांचं ध्येय आहे ते ऑलिम्पिकसाठी आहे. अगदी खरं आहे की जिथं मेहनत आहे, जिथे चिकाटी आहे, जिथे जिद्द आहे आणि त्या खेळाला सर्वस्वी स्वीकार केलेला आहे त्याचा, तर तिथे पुढे जाणं हे शक्य होतं. शिवछत्रपती सारखा पुरस्कार यांना मिळालेला आहे, त्याच्यामुळे निश्चितच कुठेतरी प्रोत्साहन मिळालेलं आहे. हे तुम्हाला खूप मोठं मोटिवेशन आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं ध्येय साधू शकता. तुमच्या या ध्येयपूर्तीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला हे यश मिळालंय त्याच्याबद्दल परत एकदा अभिनंदन. थँक्यू सो मच मॅम. धन्यवाद.